मत्तईचं शुभवर्तमान अध्याय 7 वचन 12। ह्याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे, तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ हेच होत। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता हे जे वचन आपण वाचलेलं आहे, हे वचन आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या मुखातून आलेलं हे वचन आहे। आणि प्रभू म्हणतोय की लोकांनी जसे आपल्याशी वागावे म्हणून आपली इच्छा आहे, लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे, तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ हेच होत। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता हे जे आपण वचन वाचलं, हे वचन जे बायबलमध्ये लिहिलेलं आहे त्याच्या अगोदर एक शब्द लिहिण्यात आलेला आहे। तुम्ही तुमच्या बायबलमध्ये पण पाहू शकता। त्या वचनाच्या अगोदर एक शब्द लिहिलेला आहे, तो शब्द आहे सुवर्ण नियम म्हणून असं तिथे दिलेलं आहे। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जे वचन आता आपण वाचलं ते वचन काय आहे, ते वचन कसं आहे, त्या वचनाचं मोल काय आहे, त्याचा एक सारांश म्हणून हा शब्द तिथे लिहिण्यात आलेला आहे। आणि तो शब्द काय आहे? सुवर्ण नियम। म्हणजे हा जो नियम आहे, जो प्रभूने आज्ञा दिलेली आहे, ती आज्ञा एक सुवर्ण नियम आहे। सुवर्ण म्हणजे सोन्यासारखा, सुवर्ण म्हणजे सोन्यासारखा। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, सोन्याचं मोल आपल्यापैकी प्रत्येकाला ठाऊक आहे। सोन्याची किंमत काय आहे? पुष्कळ धातू आहेत, पितळ आहे, चांदी आहे, लोखंड आहे, ॲल्युमिनियम आहे, पण या सगळ्या धातूंमध्ये सोनं हे उच्च प्रतीचं धातू आहे आणि त्याची किंमत मोल सगळ्यांनाच माहीत आहे। आपल्याला जर कुठे सोनं मिळत असेल तर आपण ते टाकून देणार नाही, उलट ते आपण आपल्या जवळ बाळगणार। जर आपण रस्त्याने जात असू, कुठून आपण चालत आहोत आणि रस्त्याच्या किनाऱ्याला एखादी जर वस्तू आपल्याला चमकताना दिसली तर आपण लगेच ती उचलतो, आणि ती जर सोन्यासारखी दिसत असेल तर आपण लगेच उचलतो आणि ती आपण बघतो, तपासतो की ती सोनं आहे की दुसरंच काही आहे। आणि ती जर सोनं असेल मग आपण ती वस्तू घेऊन तिथून निघून जातो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आनंद होतो। पण जर ती सोन्याची वस्तू नसेल तर ती वस्तू आपण फेकून देतो आणि आपण काय म्हणतो, हिचा आपल्याला काही उपयोग नाही, ही आपल्या काही कामाची नाही। ती वस्तू आपण फेकून जातो, आपण निघून जातो। पण सोन्याची असेल तर ते आपण घेतो, आपण आनंद करतो आणि घेऊन जातो, कारण आपल्याला माहीत आहे की ती वस्तू आपल्या किती किमतीची आहे, आपल्या किती कामाची आहे, किती फायद्याची आहे। हालेलुया, 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 हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा नियम प्रभूने जो दिलेला आहे, हा नियम सोन्यासारखा आहे, सोन्याहून मौल्यवान आहे। जसं स्त्रिया अंगावर सोनं घालतात, सोन्याचे दागिने घालतात आणि मग त्या किती सुंदर दिसतात, त्यांना जे पाहतात त्या पाहणाऱ्यांना ते किती सुंदर दिसतात। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे सोन्याचे दागिने घालणं एखाद्या स्त्रीला शोभिवंत बनवतात। परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा जो नियम आहे, जो नियम बायबलमध्ये सुवर्ण नियम म्हणून लिहून ठेवलेला आहे, हा नियम माणसांच्या देहासाठी नाही तर आत्म्यासाठी आहे। हा नियम पाळल्याने आपला आत्मा शोभिवंत बनतो। हा नियम पाळल्याने आपल्या आत्म्यात, आपल्या जीवनात देवपित्याची कृपा उतरते
आणि जसं सोन्याचे दागिने घातलेल्या स्त्रिया लोकांना चांगल्या दिसतात, दिसायला सुंदर दिसतात, तसा हा नियम जर आपण पाळला आपल्या आत्म्यासाठी, या नियमाचं जर आपण पालन केलं तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपला आत्मा सुंदर दिसतो. कोणाला? आपल्या पित्याला. पिता आपल्याकडे बघून खुश होतो, त्याच्या जीवाला आनंद होतो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या नियमाचं जर आपण पालन केलं, हृदयापासून आपण जर हा नियम आपल्या अंतःकरणात बाळगला आणि त्याप्रमाणे आपण आपलं जीवन जगलो, तर आपलं आत्मिक जीवन सुंदर बनू शकतं आणि एक दिवस आपण जीवनात आपण स्वर्गात पोहोचू शकतो. प्रभू येशू म्हणतो की लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे, तसे तुम्हीही त्यांच्याशी वागा. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, असं ह्या जगामध्ये कोण आहे की ज्याला वाटतं की मला कोणीतरी वाईट बोलावं, मला वाईट समजावं, माझी कोणी निंदा करावी, मला कोणी अपशब्द बोलावे, कोणीतरी मला येऊन मारावं, असं कुणालाच वाटत नाही. सगळ्यांना वाटतं की मला सगळ्यांनी चांगलं समजावं. अगदी रस्त्यावर बसणारे भिकारीसुद्धा जे हात पुढे करून येणाऱ्या जाणाऱ्यांकडून भीक मागतात आणि त्यांच्या हृदयातसुद्धा ही अपेक्षा असते की जे येणारे जाणारे लोक आहेत त्यांनी आम्हाला प्रेमाने भीक द्यावी. त्यांनासुद्धा प्रेम अपेक्षित असतं. आणि जी लोक ह्या जगामध्ये अशी आहेत जे देवाला आवडेल असं जीवन जगतच नाहीत, त्यांची चाल पूर्ण बिघडलेली आहे. ते विचार करतात ते वाईटच, बोलतात वाईटच, ऐकतात वाईटच, त्यांचं जगणंच वाईट आहे. ते सुद्धा आपल्या अंतःकरणात खोलवर या गोष्टीची अपेक्षा करतात आणि ती गोष्ट म्हणजे प्रेम. वाईटातला वाईट माणूससुद्धा दुसऱ्यांकडून प्रेम अपेक्षितो. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ह्या जगात असं कुणीच नाही आहे. अगदी लहान बाळापासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत असं ह्या जगात कुणीच नाही की त्याला प्रेमाची अपेक्षा नाही आहे, त्याला प्रेम दुसऱ्यांकडून नको आहे. प्रत्येकाला दुसऱ्यांकडून प्रेम हवं असतं. प्रत्येकाला दुसऱ्यांकडून आपुलकी हवी असते. प्रत्येकाला दुसऱ्यांकडून क्षमा, दया हवी असते. प्रत्येकाला दुसऱ्यांकडून प्रेमाची अपेक्षा असते. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे असं का आहे? कारण बायबल म्हणतं की परमेश्वराने हे जे जग निर्माण केलं, ते जग निर्माण करणं, मनुष्याला निर्माण करणं, संपूर्ण विश्वाची निर्मिती करणं, हे सगळं जग निर्माण करण्यामागे परमेश्वराने एक सूत्र वापरलं. आणि ते सूत्र कोणतं? फक्त प्रेम. प्रेम ह्या एकाच सूत्रावर परमेश्वराने ह्या संपूर्ण विश्वाची निर्मिती केलेली आहे. आपण अवतीभोवती झाडं झुडपं पाहतो, प्राणी पक्षी पाहतो, फळांची झाडं पाहतो, उंच उंच पर्वत डोंगर नद्या पाहतो, भरपूर काही आपण आजूबाजूला पाहतो. हे सगळं जे आपण पाहतो हे देवाने प्रेमापोटी निर्माण केलेलं आहे. आणि कुणावरील प्रेमापोटी? माणसावरील आपल्या प्रेमापोटी परमेश्वराने हे सगळं काही निर्माण केलेलं आहे. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, माणसाने देवालासुद्धा प्रेमापोटी निर्माण केलं. जे काही आपण पाहतो ते सगळं परमेश्वराने फक्त प्रेम याच हेतुस्तव सगळं काही निर्माण केलेलं आहे. प्रेम हे एकच सूत्र वापरून या विश्वाची देवाने घडवण केलेली आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आपण वाचतो उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये, जेव्हा देवाने पहिला माणूस निर्माण केला आदम, आणि ह्या आदमाला निर्माण केलं, एदेन बागेमध्ये ठेवून दिलं आणि तिथे पुष्कळ प्राणी पक्षी आणि सगळं काही सुंदर होतं तिकडे. परंतु परमेश्वराने पाहिलं, बायबल असं म्हणते की देव म्हणाला की माणूस एकटा आहे आणि माणूस एकटा राहणं चांगलं नाही. तेव्हा परमेश्वराने त्याच्याबरोबर राहण्यासाठी दुसऱ्या एका माणसाची निर्मिती केली आणि तो माणूस म्हणजे एक स्त्री होती. देवाने
हवा म्हणून एक स्त्री त्याच्याबरोबर राहण्यासाठी बनवली. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाची इच्छा आहे की माणसाबरोबर सहभागितेत राहावा, दोघांमध्ये प्रेम असावं, दोघांमध्ये शांती असावी, माणसामध्ये प्रेम असावं, शांती असावी, एकमेकांना समजून घेतलं जावं, एकमेकांना क्षमा दिली जावी, एकमेकांना दया मिळावी, अशी देवाची इच्छा आहे, अशी परमेश्वराची इच्छा आहे. म्हणून देवाने फक्त आदामाला एकट्याला बनवून तसंच सोडून दिलं नाही, तर त्याच्याबरोबर दुसरी एक व्यक्ती बनवली, माणूस म्हणून एक स्त्री बनवली. कारण देवाची इच्छा आहे की माणसाने एकमेकांबरोबर प्रेमाने, आनंदाने आणि शांतीने राहावं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, परमेश्वर पित्याची इच्छा आहे की आपल्या हृदयामध्ये प्रेम असावं, आपल्या हृदयामध्ये दया आणि करुणा असावी. आपल्या प्रत्येकाला वाटतं की मला प्रेम मिळावं, कुटुंबाकडून प्रेम मिळावं, आपल्या मित्रमैत्रिणींकडून प्रेम मिळावं, आपल्या नातेवाईकांकडून आपल्याला प्रेम मिळावं, सर्वांकडून आपल्याला प्रेमाची अपेक्षा असते. मग प्रभू म्हणतो की तुमची जशी इच्छा आहे तसंच तुम्ही दुसऱ्यांबरोबर पण करा, दुसऱ्यांबरोबर पण तशीच तुम्ही प्रेमाने वागा, दुसऱ्यांना पण तुम्ही क्षमा द्या. ज्यांना तुमच्याकडून क्षमेची गरज आहे त्यांना तुम्ही क्षमा द्या, ज्यांना तुमच्याकडून दयेची गरज आहे तुम्ही त्यांना दया दाखवा, ज्यांना तुमच्याकडून कृपेची गरज आहे, तुमच्याकडून कोणत्या मदतीची गरज आहे, तुम्ही त्यांना मदत करा. कारण तुम्ही त्यांच्याशी जसं वागणार तसं तुमच्याशी सुद्धा दुसरी लोक वागणार. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू स्वतः म्हणालेलं आहे पुन्हा पुढच्या वचनामध्ये की कारण तुम्ही लोकांशी असं वागा जेणेकरून लोकांनी तुमच्यासाठी तसं चांगलं वागावं. का? पुढे कारण प्रभू येशू असं देतोय की नियमशास्त्र व संदेष्टांचे ग्रंथ हेच होत. नियमशास्त्र आणि संदेष्टांचे ग्रंथ काय आहेत? जुन्या काळामध्ये परमेश्वराने इस्रायल लोकांना 10 आज्ञा दिल्या होत्या, त्याला नियमशास्त्र म्हटलं गेलेलं आहे. या नियमशास्त्रामध्ये काही आज्ञा दिलेल्या आहेत. चोरी करू नको, खोटं बोलू नको, खून करू नको, दुसऱ्यांचा अपमान करू नको, लाच घेऊ नको, दुसऱ्या परस्त्रीचा लोभ धरू नकोस, आईवडिलांचा मान राख, अशा पुष्कळ आज्ञा दिलेल्या आहेत नियमशास्त्रामध्ये. ह्या नियमशास्त्रातल्या आज्ञा आणि मग संदेष्टांद्वारे देवाने ज्या त्याच्या लोकांना आज्ञा दिल्या, ह्या सगळ्या आज्ञा आणि हे सगळे नियम काय आहेत? त्यामध्ये काय सांगितलेलं आहे? चोरी करू नको, कोणाची चोरी करू नको, दुसऱ्या माणसाची चोरी करू नको, खोटं बोलू नको, कुणाशी खोटं बोलू नको, दुसऱ्या माणसाशी खोटं बोलू नको, खून करू नको, कुणाचा करू नको, दुसऱ्या माणसांचा खून करू नको. तुम्ही चाकूने किंवा सुऱ्याने कधी कुणाचा खून केला नसेल, पण एक पाप सगळ्यांकडून होतं आणि आपण ते पाप म्हणजे आपण आपल्या जिभेने अनेक लोकांची हृदय तोडत असतो. अनेक लोकांना आपण असं काही बोलतो की ज्यामुळे आपल्या शब्दाने त्यांची अंतःकरणे तुटली जातात, दुखावली जातात आणि नकळत आपण आपल्या शब्दाने दुसऱ्या लोकांचा खून करत असतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे जे नियम दिलेले आहेत ते कुणासाठी दिलेले आहेत? माणसांसाठी. काय आहे त्या नियमांमध्ये? माणसांनी दुसऱ्या माणसांशी कसं वागावं, दुसऱ्या माणसांना कसं समजून घ्यावं, कसं प्रेम करावं, हेच नियमशास्त्रामध्ये दिलेले आहेत. आणि संदेशांचे जे ग्रंथ आहेत ते सुद्धा हेच म्हणत आहेत. प्रभू म्हणतो हे सगळं नियम आणि हे सगळे ग्रंथातल्या आज्ञा हे सगळे हेच शिकवतात की आपण माणसांवर प्रेम करावं, आपण माणसांना समजून घ्यावं, त्यांच्याशी आपण प्रेमाने वागावं. हीच शिकवण आपल्याला हे नियमशास्त्र आणि संदेशांचे ग्रंथ देतात. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या जीवनामध्ये आता ह्या क्षणाला ह्या घडीला अशी काही माणसं असतील ज्यांना तुम्ही रिजेक्ट केलं असेल, कॅन्सल. का? कारण ते तुमचं ऐकत नाहीत किंवा त्यांचं तुम्हाला पटत नाही किंवा त्यांचा स्वभाव तुम्हाला पटत नाही किंवा ते तुमच्याशी चांगलं वागत नाहीत. मग ते तुमचे घरचे असू शकतात किंवा तुमचे नातेवाईक किंवा तुमचे शेजारीच असू शकतात. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्यांच्याविषयी तुम्ही तुमचं मत बनवलेलं आहे की ही माणसं बदलणार नाहीत, ही माणसं कधी सुधारणार नाहीत, ह्यांच्यासाठी प्रार्थना करून काही फायदा नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही जर असं दुसऱ्यांसाठी विचार करणार तर तुमच्यासाठी पण अशा रीतीनेच तुम्हाला वागणूक दिली जाणार. कारण येशू स्वतः म्हणाला, तुम्ही ज्या मापाने मापून द्याल त्याच मापाने तुम्हालाही मापून देण्यात येईल. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून
जर आपण प्रभू येशू म्हणजे तो जिवंत परमेश्वर आहे, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवलेला आहे, जर आपण त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम असायलाच पाहिजे. आपल्या हृदयामध्ये दया, करुणा, ममता, क्षमा, दुसऱ्यांना स्वीकारण्याचा स्वभाव असलाच पाहिजे. जरी पूर्णपणे नाही, पण ह्याची सुरुवात आपल्या हृदयातून झालीच पाहिजे. कारण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, येशूने स्वतः सांगितलेलं आहे मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये 31 या अध्यायामध्ये. तिथे प्रभू म्हणतो की जेव्हा तो येणार आहे आणि जगाचा न्याय करणार आहे शेवटच्या दिवशी, तेव्हा तो न्याय करताना कोणती कसोटी वापरणार आहे? कोणती कसोटी वापरणार आहे? तू माझ्यासाठी किती महत्कृत्य केलीस, किंवा माझ्यासाठी तू केवढं मोठं कार्य केलं, किती आत्मे माझ्यासाठी गोळा केले, किती तू दान दिलंस, किती तू वन भटकून माझी सेवा केलीस, ह्या सगळ्या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त बघणार नाही आहे. प्रभू येशू ख्रिस्त एकच गोष्ट बघणार आहे, ते म्हणजे प्रेम. तू प्रेम केलंस का? तू दुसऱ्यांना समजून घेतलंस का? दुसऱ्यांना क्षमा केलीस का? दुसऱ्यांवर दया दाखवलीस का? हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ही गोष्ट आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनामध्ये फार महत्त्वाची आहे. कारण वचनामध्येच सुरुवातीला जो एक शब्द मी तुम्हाला सांगितला की हा सुवर्ण नियम आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये पुष्कळ गोष्टी स्थापण्याचा प्रयत्न करतो. नोकरी आम्ही आमची सांभाळतो, आम्ही आमचं घर सांभाळतो, आम्ही आमची गाडी सांभाळतो, आमचा धंदापाणी आम्ही सांभाळतो, पुष्कळ गोष्टी आम्ही स्थिर करण्याचा प्रयत्न करतो. हे सगळं व्यवस्थित आहे का? ते सगळं व्यवस्थित आहे का? या सगळ्या गोष्टी आम्ही नीट करण्याचा प्रयत्न करतो. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आमचं हृदय आम्ही नीट करत नाही. आमचं हृदय आम्ही नीट करत नाही. येशूवर विश्वास ठेवल्यानंतरसुद्धा कुठे ना कुठेतरी आम्ही चुकत असतो. चालता बोलण्यात आम्ही चुकत असतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आम्ही आमचं हृदय नीट केलं पाहिजे. आमचं हृदय आम्ही नीट केलं पाहिजे आणि ते बदललंच पाहिजे. आपल्या अंतःकरणात जर अशा काही गोष्टी असतील, अवगुण आपल्या जीवनात असतील, तर ते आपण काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रेम करणं, दया दाखवणं, क्षमा करणं, दुसऱ्यांना समजून घेणं, जसं त्यांनी आपल्याशी वागावं आपली अपेक्षा असते, आपण त्यांच्याशी वागणं कठीण आहे, परंतु अशक्य नाही आहे. कारण ज्या ईश्वर आम्ही विश्वास ठेवलेला आहे तो प्रभू येशू प्रेम आहे, तो प्रेमाचा प्रभू आहे. आणि त्याने मानवजातीला वाचवण्यासाठी, माणसाला पापाच्या घाणीतून बाहेर काढण्यासाठी, माणसाला सैतानाच्या हातातून मुक्त करण्यासाठी स्वतः बलिदान केलं. तो पवित्र देव होता, तरी पण त्याने क्रूसावर बलिदान केलं. तो निष्पाप होता, तरी पण त्याने स्वतःला दिलं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्याने आपल्यावर असलेलं प्रेम, शुद्ध निष्कपट प्रेम प्रभू येशूने व्यक्त केलं. कसं व्यक्त केलं? स्वतःला देऊन, स्वतःचं रक्त ओतून. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जेव्हा येशू क्रूसावर टांगलेला होता तेव्हा त्याच्या शरीरातून रक्त वाहत होतं. ज्या लोकांनी त्याला काही वेळापूर्वी चापकाच्या फटक्याने मारलं होतं, त्याच्या डोक्यामध्ये काट्यांचा मुकुट रोवून डोक्यातून रक्त काढलं होतं आणि त्याला भयानक रीतीने मारलं होतं, छळलं होतं, त्या लोकांनासुद्धा प्रभू येशूने जेव्हा क्रूसावर खेळला होता तेव्हा प्रभू येशूने त्यांना क्षमा केली, त्यांना माफ केलं आणि त्यांच्यासाठी देवपित्याकडे प्रार्थना पण केली. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण येशूवर विश्वास ठेवणारी आपण त्याची मुलं आहोत आणि आपल्या अंतःकरणामध्ये बदल झालेच पाहिजेत. आपल्या जीवनामध्ये जर अशा काही गोष्टी आहेत तर त्या आपण काढून टाकल्याच पाहिजेत. आणि आपलं माणसांशी जे मेन नातं आहे, मुख्य नातं आहे, ते नातं आपण सुधारलं पाहिजे. देवपित्याशी आपलं नातं असायलाच पाहिजे. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशूने या वचनाद्वारे आपल्याला माणसांशी कसं वागायचं ते सांगितलेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुमच्या जीवनात ह्या घडलं अशी माणसं असतील ज्यांना तुम्ही रिजेक्ट केलेलं आहे, त्यांना रिजेक्ट करू नका, तर त्यांच्यासाठी गुडघ्यावर येऊन प्रार्थना करा. ते तुमच्याशी वाईट वागतात, परंतु तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने वागा. आणि तुमच्याने होत नसेल तर तुम्ही प्रभू येशूकडे प्रार्थना करा आणि प्रभूला सांगा, प्रभू माझं हृदय बदल, माझ्या हृदयामध्ये जे अप्रीती आहे ती काढून टाक, माझं हृदय तुझ्या दैवी प्रेमाने भर, जेणेकरून मी अशा वाईट लोकांबरोबर तुझ्या प्रेमाने वागू शकेन, त्यांना तुझं प्रेम मी दाखवू शकेन. आणि माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, दुसऱ्यांकडून जी तुम्ही अपेक्षा करणार
तीच अपेक्षा तुमची पूर्ण व्हावी म्हणून तुम्हीसुद्धा दुसऱ्यांशी त्याच प्रेमाने, त्याच दयेने आणि त्याच करुणेने वागा, म्हणजे तुम्हालासुद्धा लोकांकडूनही प्रेम मिळेल आणि शिवाय प्रभू येशू तुमच्यावर खुश होईल आणि तुमच्यावर तो प्रेमाचा आणि आशीर्वादांचा वर्षाव करेल. तुम्हाला या जगात असताना तो स्वतः चालवेल, तो तुमच्या बरोबर राहील, चुकले असता तुम्हाला उठवेल आणि चालवेल. आणि माझ्या प्रिय भावांनो बहिणो, प्रेम देवाकडे मागा, प्रेम प्रभूकडे मागा. शेवटच्या काळाची एकच मुख्य गरज आहे आणि ती म्हणजे आपल्या हृदयात प्रेम असणं. आज ह्या जगामध्ये प्रेम संपत आलेलं आहे, प्रेमाचा पूर्णपणे शेवट होत आलेला आहे आणि म्हणून आज जगाची दुर्दशा झालेली आहे. आपण हे कानोकान ऐकतो, रोज पाहतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणून आपल्या अंतःकरणातलं प्रेम विझू नये. प्रेम आपल्या अंतःकरणात जिवंत व्हावं, मजबूत बनावं आणि आपण त्या प्रेमाद्वारे आपण दुसऱ्या लोकांशी जसं आपल्याला प्रभू म्हणतो की त्याप्रमाणे आपण वागावं. प्रेम, दया करणं, क्षमा करणं, दुसऱ्यांचा स्वीकार करणं, दया दाखवणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजेत. त्याप्रमाणे जर आपण जगत राहिलो, चालत राहिलो, तर शेवटच्या दिवशी जेव्हा न्यायाचा दिवस येईल तेव्हा प्रभू आपल्याला सांगेल की तुमच्यासाठी जे वतन राखून ठेवलेलं आहे पित्याच्या आशीर्वादित लोकांनो, नीतिमान लोकांनो, तुमच्यासाठी जे वतन राखून ठेवलेलं आहे ते वतन तुम्ही घ्या, असं प्रभू आपल्याला सुद्धा सांगेल. आणि प्रभूच्या उजवीकडे असलेल्या लोकांमध्ये जर आपल्याला उभं राहायचं असेल तर आपल्या हृदयामध्ये प्रेम, दया, करुणा हे असणं गरजेचं आहे आणि प्रभू येशूच्या ह्या नियमाचं पालन करणं आपल्यासाठी गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हा नियम तुम्ही, मी, आपण सर्वांनी पाळायचा आहे आणि हा नियम पाळण्यासाठी प्रभू येशूने आपल्याला ताकद, कृपा द्यावी, आपल्याला दैवी प्रेमाने भरून काढावं, त्याच्या शांतीने आपल्याला भरून काढावं, अशी प्रभूने आपल्यावर दया करावी. म्हणून आपण प्रार्थना करूया. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तर तुमच्या शरीराच्या ज्या भागावर आजार असेल त्या भागावर हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर छातीवर हात ठेवा आणि विश्वास ठेवा की प्रभू तुम्हाला स्पर्श करतोय. हे प्रभू येशू, ह्या क्षणाला जे भाऊ बहिणी तुझं वचन ऐकत आहेत आणि ज्यांनी तुझं वचन ऐकलेलं आहे त्या सर्वांसाठी मी तुझ्याकडे प्रार्थना करत आहे. हे प्रभू येशू, ह्यांच्या जीवनावर तुझी कृपा पाठव. ह्या सगळ्यांना प्रभू तुझ्या आशीर्वादाने भरून काढ. सैतानाचं जे काम ह्यांच्या जीवनामध्ये सुरू आहे ते सगळं काम तुझ्या पवित्र नावात नष्ट कर. त्यांच्या मनातल्या ज्या इच्छा आहेत प्रभू, तुझ्या इच्छेनुसार त्यांच्या जीवनात तू पूर्ण कर आणि सगळ्या श्रापातून आणि दुःखातून आणि कष्टातून ह्यांना मुक्त कर. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या शरीरातील सर्व आजार या क्षणाला निघून जाओ. प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक समस्या या क्षणाला नष्ट हो. शरीरातल्या गाठी नष्ट होत, मानसिक आजार नष्ट होत, सर्व असाध्य आजार, कॅन्सर, एड्स ह्यांसारखे सगळे असाध्य आजार प्रभू येशूच्या नावाने नष्ट होत. ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभू येशूची शांती हो. जे व्यसनाधीन आहेत ते व्यसनमुक्त होत, जे कर्जबाजारी आहेत ते कर्जमुक्त होत. तुमच्या जीवनातील, तुमच्या कुटुंबातील सर्व दुःख आणि सगळे आजार प्रभू येशूच्या नावाने निघून जाओत. सैतानाची सर्व बंधनं, सैतानाचे सर्व अशुद्ध आत्मे तुमच्या कुटुंबातून आणि तुमच्या जीवनातून ह्या क्षणाला निघून जाओत. तुमच्या जीवनावरील सगळे श्राप, पिढ्यानपिढ्यांचे सर्व श्राप प्रभू येशूच्या नावात ह्या क्षणाला नष्ट होत आणि तुमच्यावर आणि तुमच्या जीवनावर, कुटुंबावर प्रभू येशूचे महान आशीर्वाद आणि कृपा येवोत. आमेन.